उद्या पुण्यामध्ये 3 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। पुण्यातील विधान भवन, तळेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समिती इथेही मॉक ड्रिल पार पडेल। उद्या संध्याकाळी 4 वाजता ही मॉक ड्रिल होणार आहे। विधान भवन परिसरातनं याच संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतला। आपण पाहू। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान असं युद्ध होईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे मॉक ड्रिल होईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेली आहे। त्यामधलंच हे विधान भवन या ठिकाणी उद्या संध्याकाळी 4 वाजता हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। त्याबरोबरच तळेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समिती अशा 3 प्रमुख ठिकाणी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। प्रशासनाच्या वतीने सुद्धा त्याबद्दलची तयारी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। उद्या संध्याकाळी 4 वाजता हे मॉक ड्रिल होईल। यामध्ये पोलीस, सैन्य, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, पोलीस त्याचबरोबर कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या मॉक ड्रिल मध्ये सहभागी होणार आहेत। याच प्रेमाइसेस मध्ये हे मॉक ड्रिल केलं जाईल। आपण हा संपूर्ण परिसर पाहतोय की मोठा परिसर असल्यामुळे या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। उद्या देशभरामध्ये जवळपास 244 हून अधिक ठिकाणी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या संख्येने हे मॉक ड्रिल होईल आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी मॉक ड्रिल केले जाईल। त्यातलं हे विधान भवन हा परिसर निवडण्यात आलेला आहे। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिल कडे सर्वांचं लक्ष आहे। ब्लॅक आउट सुद्धा होईल असं सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे। या मॉक ड्रिलचा एकच हेतू आहे तो म्हणजे जर शत्रूने हल्ला केला तर त्याला कसं उत्तर द्यायचं किंवा आपली सुरक्षितता कशी बाळगायची या उद्देशाने हे मॉक ड्रिल आहे ते उद्या देशभरामध्ये सुद्धा होते आणि पुण्यात 3 महत्त्वाच्या ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे। त्याची तयारी सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।